किल्ला तलाव इथं बुद्धांच्या मूर्तीला नमन करून इथं आलेलो आहोत. का म्हणजे 1916च्या पूर्वी सुद्धा आमची सर्व दलित संघटनेची एक मागणी होती आणि त्या मागणीनुसार 1916ला काउन्सिलिंगमध्ये ठराव पास झालाय की भगवान गौतम बुद्धांची मूर्ती किल्ल्यामध्ये आणि राजश्री शाहू महाराजांची मूर्ती केली क्रॉसला. असं असताना काही वेळा आम्हाला सुद्धा त्या हायवे परत रुंदीकरण झालं तर त्या शाहू महाराजांची मूर्ती आणि सरकावी लागणार आणि अडचण होणार हे सांगत आले. नंतर आम्ही ते श्रीनगरच्या ह्याला ते घेतलं तर चालतंय, पण बुद्धांची मूर्ती मात्र इथं पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी काउन्सिलिंगमध्ये पास करून त्या सगळं आजपर्यंत इथपर्यंत आणलेलं सांगितले आणि ते सगळं करून झाल्यानंतर आमच्या संघटनेचे तिथे पदाधिकारी कार्यकर्ते गेल्यानंतर आम्ही सगळं काही रेडी केलेलं आहे. अमाऊंट पण आम्ही राखून ठेवलेलं आहे. आम्ही परत पाहिजे असेल तर आम्ही जमा करून देतो आणि याचं सगळं श्रेय आम्ही DC थ्रू PWDला पाठवून दिलेलं आहे आणि PWDची मालमत्ता असल्या कारणानं त्यांनी परमिशन दिलं किंवा त्यांनी NOC दिलं तर आम्ही उद्याच्या उद्या कामाला सुरुवात करतो असं सांगितल्यानंतर आज आम्ही इथं या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत. एक तर म्हणतात DCने आम्हाला कळवलं नाही, आपलं कॉर्पोरेशन म्हणतंय आम्ही यांना कळवलेलं आहे, पण यांनी स्वतः त्यावेळेला ते आम्हाला कागदपत्र आलेत की नाही याची चाचपणी सुद्धा करायला तयार नाहीत. हे आम्हाला आमची दिशाभूल करायलेत. हे माझ्या मते यांना किंवा DCना मूर्तीबद्दल काही देणं घेणं नाही या दृष्टिकोनातून हे नाही बोलालेत. त्यासाठी यांचा आम्ही या संघटनेच्या वतीनं DCचा निषेध करतो आणि या PWD डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचाही निषेध करतो आणि या प्रश्नाबाबत RC मॅडमने इथं येऊन स्वतः येऊन त्यांच्या या म्हणजे सर्व जे कागदपत्र देवाणघेवाण झालेले आहेत ते काढून आम्हाला त्यांच्याकडून NOC मिळाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात करतो म्हटलंय. त्यासाठी यांच्याकडून आम्हाला NOC मिळाल्याशिवाय आणि RC मॅडम इथं आल्याशिवाय आम्ही उठत.